शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ। शेतकरी मित्रांनो आज 27 एप्रिल खास करून आजच्या दिवशी देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे। मे महिन्यामध्ये कापूस दरात काही सुधारणा होण्याचे चान्सेस आहे का, आहे तर कुठपर्यंत आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे भाव वाढू शकतात यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। या व्हिडिओच्या माध्यमातून काल उशीर रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्व बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार सुद्धा आपण बघणार आहोत। एकदा कापसाचे बाजार भाव बघू, त्यानंतर आपण मे महिन्यामधील अंदाज बघू। मित्रांनो उमरेड लोकल कापूस 324 क्विंटल आवक 7320 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळाला। वरोरा बाजार समितीमध्ये लोकल कापूस 1560 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7450 पर्यंतचा दर मिळाला। वरोरा खामडा लोकल कापूस 575 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7430 रुपयापर्यंतचा दर मिळाला। काटोल लोकल कापूस 20 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7100 पर्यंतचा दर मिळाला। त्यानंतर फुलंब्री बाजार समिती मध्यम स्टेपल 187 क्विंटल आवक 6900 रुपयापर्यंतचा दर मिळाला। व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, माहिती पूर्ण बघा। कपाशीची लागण वाढण्याची शक्यता। अमेरिकेच्या कृषी विभागाने प्रसारित केलेल्या माहितीच्या अनुसार कपाशीची जागतिक खपत 6 लाख गाठींनी वाढून 1564 लाख गाठीवर पोहोचण्याची शक्यता आहे। भारतातही कपाशीची खपत वाढण्याचे संकेत असून साठा मात्र कमी होण्याचा अंदाज आहे। अमेरिकेत कपाशीची लागण जोरात सुरू असून आतापर्यंत 11% क्षेत्रावर कपाशीची लागण झाली। उत्तर भारतात कपाशीची लागण घटण्याची शक्यता असून महाराष्ट्रात मात्र कपाशी वाढण्याची शक्यता आहे। मित्रांनो मे महिन्यात कापसाचे भाव वाढणार 8500 होणार का, शेतकऱ्यांना प्रश्न आहे। मित्रांनो बघू सविस्तर। कापसाचे भाव 8500 होतील या आशेने अजूनही काही शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे। मागील काही दिवसापूर्वी 8000 रुपयाच्या दरानं कापूस न विकता शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला, पण सध्या चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला 7600 ते 7900 रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय। यातही दररोज चढ उतार आपल्याला बघायला मिळत आहे, काही बाजार समितीमध्ये तर काही मध्ये जास्त। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात घसरण झाल्याने देशात कापूस भावावर परिणाम झाल्याचं जाणकार सांगतात। बाजार भाव अभ्यासकांच्या मते मे महिन्यात कापसाची आवक आणखी कमी होईल आणि मागणी वाढून कापसाच्या भावात सुधारणा दिसून येईल। म्हणजेच कापूस दरवाढीला एकच घटक त्या ठिकाणी पोषक असेल, तो म्हणजे आवक कमी, त्यानंतर बाजारात सुधार। मित्रांनो बाजारभाव अभ्यासकांच्या मते येत्या काळात आवक कमी होईल, त्यामुळे बाजारभावाला आधार मिळू शकतो। पण जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला असल्याने खूप कमी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो। म्हणजे जवळपास भरपूर शेतकऱ्यांनी कापूस विकलाय। आवक कमी झाल्यास बाजारभावात थोडीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे। अभ्यासकांच्या मते हे पण आहे की शेतकऱ्यांनी अभ्यासकांच्या माहितीवर संपूर्ण राहता कापूस विक्रीचा निर्णय स्वतः घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा तोटा हा प्रत्येकाला स्वतःलाच होत असतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद।